बांधकाम कामगार क्षेत्रातील प्रत्येक बांधकाम कामगाराला पडणारा सगळ्यात महत्त्वाचा जो प्रश्न आहे, तो आज मी प्रत्येक बांधकाम कामगाराचा जो प्रश्न आहे, तो संपवला जाणार आहे. कारण महाराष्ट्र सरकारने आपल्याला सांगितलंय, की सर्वांना मिळतंय, पण तुला का नाही? आता या वाक्यामागचा अर्थ काय आहे, की प्रत्येक बांधकाम कामगाराला जो योजनेचा लाभ आहे, तो दिला जात आहे आणि मिळत देखील आहे. पण तुला का दिला जात नाही? तुम्हाला का मिळत नाही आहे? या बांधकाम कामगार योजनेसंदर्भातील कुठल्याही प्रकारचा लाभ असेल, तो तुम्हाला काय मिळत नाही आहे, या संबंधित महाराष्ट्र सरकारने हे जो जी-आर आहे किंवा ही जी महत्त्वाची बातमी आहे, ती आपल्यासमोर आज घेऊन आलेलो आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या मराठमोळ्या भाषेमध्ये तुम्हाला ही संपूर्ण माहिती समजून सांगितलेली आहे. त्यामुळे या व्हिडिओला लवकरात लवकर लाईक करून घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि काही बांधकाम कामगार राहिले असतील, तर त्यांच्यामध्ये देखील व्हिडिओ लवकरात लवकर शेअर करून घ्या. तर चला जास्त वेळ न घालवता यामध्ये महाराष्ट्र सरकार काय सांगतंय, की महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार संघटनेमार्फत दिली जाणारी जी शैक्षणिक स्कॉलरशिप आहे किंवा तुम्ही त्याला शैक्षणिक शिष्यवृत्ती देखील म्हणू शकता. ही काही कारण असतो महिन्यांपासून कामगारांना मिळत नाही आहे आणि त्यामागचे कारण उघडकीस देखील आलेले आहे आणि तुम्हाला ते समजून सांगितलं जाणार आहे. कारण जर तुम्ही देखील बांधकाम कामगार योजनेसंदर्भातील स्कॉलरशिपचा फॉर्म भरला असेल किंवा तुम्ही भविष्यात किंवा काही महिन्यानंतर जून जुलै या नवीन महिन्यांमध्ये फॉर्म भरायला जाणार आहात, तर तुम्हाला एक काळजी घ्यायची आहे. तर तुम्ही ती काळजी घेतली नाही, तर तुम्हाला जो स्कॉलरशिपचा लाभ आहे, तो लाभ दिला जाणार नाही आणि योजनेपासून वंचित ठेवलं जाणार आहे. हे कशामुळं? कागदपत्रांच्या चुकीमुळं. हे सगळ्यात पहिलं रिझन आहे कागदपत्रांच्या चुकीमुळं. दुसरं रिझन आहे व्हेरिफिकेशनमध्ये चूक आढळल्यामुळं किंवा व्हेरिफिकेशनला न गेल्यामुळं. आणि तिसरी सगळ्यात महत्त्वाची ती म्हणजे बँक डिटेल्स. बँक डिटेल्स सगळ्यात महत्त्वाच्या आहेत. आता मी तुम्हाला फक्त बँक डिटेल्सच समजून सांगणार आहे, की कशा चुकल्या आहेत. आणि ह्या दुसऱ्या ते 2 चुकी आहेत, ते सोपे आहेत, ते तुम्हाला करायच्या नाहीत. ते तुम्हाला त्या ठिकाणचे अधिकारी देखील समजून सांगणार आहेत. पण तुम्ही अजूनही वाट पाहताय. आता तुम्ही फॉर्म भरलाय, तुमचा फॉर्म सारखा पेंडिंगमध्येच दाखवतोय किंवा पेंडिंगमध्ये नसून दाखवतो, ॲक्सेप्टमध्ये गेलेला आहे. ॲक्सेप्ट झालाय, स्वीकार झालाय, तरी देखील त्याचे जे पैसे आहेत ते मिळाले नाही. 15 दिवस झाले, 20 दिवस झाले, 30 दिवस झाले तुमचा फॉर्म ॲक्सेप्ट होऊन, तरी देखील खात्यात पैसे जमा होत नाही आहे. तर त्यामागचं कारण काय आहे? तुम्ही अजूनही वाट पाहताय. म्हणजेच तुम्ही पैशाचं वाट पाहतच राहा, तुम्हाला ते मिळणार नाहीत. कारण काय आहे? तिसरं कारण आहे, ते म्हणजे बँक डिटेल्स. हे सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे आणि यामुळेच तुम्हाला तुमचा जो लाभ आहे, तो महाराष्ट्र सरकार देत नाही आहे. आता या ठिकाणी तुमचा प्रॉब्लेम काय झालेला आहे बँक डिटेल्सचा? तुम्ही आता महाराष्ट्र सरकारने आपल्याला काय सांगितलेलं आहे, की तुम्हाला फॉर्म भरताना कोणतं बँक डिटेल या ठिकाणी अपलोड करायचं आहे. आता या ठिकाणी मी स्टारच्या हिशोबाने तुम्हाला समजून सांगतो. पहिला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुम्हाला नॅशनल बँकेचा अकाउंट त्या ठिकाणी अपलोड करायचा आहे किंवा त्या ठिकाणी रजिस्टर करायचं आहे. आता नॅशनल म्हणजे कोणती? तुम्ही सरकारी कुठलीही सरकारी घेऊ शकता. आणि जर तुमचा प्रायव्हेट खात्यामध्ये जरी असेल, तर चांगलं सांगतोय मी, चांगलं प्रायव्हेट बँकेचं घ्या. पण होता होईल तेवढं 99% सरकारी नॅशनल बँकेचंच बँक अपलोड कार्ड करताना अपलोड केलेलं पाहिजे. जर तुम्ही ते कार्ड टाकताना केलेलं नाही आहे, तर लवकरात लवकर जिल्हा किंवा तालुका सुधार केंद्राला जाऊन तुमची चूक ती व्यवस्थितरित्या करून घ्या. आता त्यानंतर दुसरी चूक काय होती तुमच्याकडून बँक डिटेल्समध्येच फॉर्म भरताना चूक होती. म्हणजेच तुम्ही काय करता, एखाद्या विद्यार्थ्याचा, विद्यार्थिनीचा, पाल्याचा किंवा तुमच्या मुलाचा तुम्ही ज्यावेळेस फॉर्म भरायला जाता, त्यावेळेस त्या विद्यार्थ्याचा किंवा तुमचा जो विद्यार्थी किंवा तुमचा जो मुलगा असतो किंवा तुमची जी मुलगी असते, तुम्ही त्यांचं बँक डिटेल्स किंवा बँक पासबुक अपलोड करता. तर ही चूक कोणीही करू नये. कारण महाराष्ट्र सरकारने फॉर्म भरण्याच्या ज्या नियम आणि अटी असतात, त्या अटींमध्येच समजून सांगितलंय, की ही जी बँकेची स्कॉलरशिप आहे, ही फक्त आणि फक्त जो कामगार असणार आहे, त्या कामगाराच्याच बँक खात्यामध्ये येणार आहे. कुठल्याही विद्यार्थ्याच्या, कुठल्याही मुलाच्या किंवा मुलीच्या, जरी तो बांधकाम कामगाराचा पाल्य असेल, मुलगा असेल, मुलगी असेल, तरी देखील दिली जाणार नाही. ती फक्त आणि फक्त जो नोंदीत आणि सक्रिय, मला काय सांगायचंय, नोंदीत आणि सक्रिय सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. आता या सक्रिय शब्दाचा अर्थ माहिती नसेल, तर तुम्ही मागची व्हिडिओ पाहू शकता. समजून सांगितलेला आहे. जर या ठिकाणी समजून सांगायला लागलो, तर व्हिडिओ खूप मोठा होणार आहे. तुम्ही नोंदीत आणि सक्रिय बांधकाम कामगार असाल, तरच तुमच्या खात्यावरती जी बँकची स्कॉलरशिप असते
बँक स्कॉलरशिप म्हणजेच तुम्ही भरलेला बांधकाम कामगार योजनेसंदर्भातील स्कॉलरशिपचा तो तुमचा जो लाभ असेल तो त्याच बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. दुसऱ्या कुठल्याही बँक खात्यामध्ये जमा होणार नाही. त्यामुळे भविष्यात जर फॉर्म भरायला जाणार आहात, तर तुम्ही ही चूक करू नका आणि जर तुम्ही फॉर्म भरताना ही चूक केली, तर यावर्षी आता तुम्ही तुमच्या हृदयावर दगड ठेवा आणि ऐका. यावर्षी तुम्हाला त्या योजनेचा लाभ जो आहे, तो लाभ जो आहे दिला जाणार नाही. हे तर संपूर्ण टक्के खरंच आहे. जर तुम्ही बँक डिटेल्स अपलोड करताना चुकवलेल्या आहेत, तर तुम्हाला लाभ जो आहे तो दिला जाणार नाही आणि एवढं वर्ष तरी तुम्हाला या योजनेपासून वंचित राहावं लागणार आहे. आता यासाठी एडिट कसं करायचं तुम्ही केलेली चूक समजा तुम्ही कार्ड काढतानाच चुकीचा जे बँक डिटेल्स आहेत ते टाकलेले आहेत, तर त्या देखील एडिट करता येणार आहेत. पण क्लेम भरताना क्लेम कुठलाही असो स्कॉलरशिपचा, रिन्युअलचा कुठलाही क्लेम असो, तो क्लेम भरताना जर तुम्ही बँक डिटेल्स चुकवली असेल, तर त्याला काहीच करता येणार नाही. त्या वर्षीची त्या किंवा तो क्लेम जो आहे, तो तुम्हाला विसरावाच लागणार आहे. त्याचा लाभ जो आहे तो मिळणार नाही आणि तुमचा जो क्लेम आहे तो या ठिकाणी डिसअप्रूव्ह किंवा अस्वीकार करण्यात येणार आहे. आता प्रत्येक जणाला प्रश्न पडला असेल, की आम्ही जी केलेली चूक आहे ती एडिट कशी करायची? आता तर मी तुम्हाला ते समजून सांगतो. तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या जिल्हा सुधार केंद्र असेल, जिल्हा सुधार केंद्र तुमच्या जिल्ह्यामधील बांधकाम कामगाराचंच बरं का, नाहीतर दुसऱ्या कुठल्याही केंद्रात जाताल. ज्या ठिकाणी बांधकाम कामगाराचं जिल्हा सुधार केंद्र आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला तुमची ही जी अर्ज आहे किंवा तुमची जी तक्रार आहे, त्या ठिकाणी जाऊन त्यांना करायची आहे आणि ते तुमचा एक फॉर्म भरून घेतील आणि तुमची जी चुकलेली माहिती असेल, ती व्यवस्थितरित्या जी बरोबर माहिती आहे ती एडिट करून देतील. आता जर तुमचा जिल्हा मोठा असेल, तर तुम्हाला तालुक्याच्या ठिकाणी जावं लागणार आहे. कारण महाराष्ट्र सरकारने फेब्रुवारी 2025 पासून ही नवीन सिस्टम चालू केलंय, की ज्यांचा तालुका लांब असतो, जाण्यास वेळ लागतो 80 किलोमीटर, 50 किलोमीटर असे लांब-लांब त्या ठिकाणी जिल्हा सुधार केंद्र आहेत. त्यांना खूप प्रॉब्लेम यायचा. त्यासाठी त्यांनी काय केलंय, त्यांच्या स्वतःच्या तालुक्यामध्ये तुम्ही ज्या तालुक्यामध्ये राहता, त्याच तालुक्यामध्ये तुमचं कार्ड एडिट करू शकता किंवा तुम्ही तुमचा क्लेम भरू शकता. रिन्युअलचा असो किंवा स्कॉलरशिपचा क्लेम, कुठलाही क्लेम तुम्ही त्या तालुक्याच्या ठिकाणी जाऊन देखील भरू शकता आणि त्याचं व्हेरिफिकेशन देखील तुम्ही तालुक्याच्या ठिकाणीच करू शकता. असं महाराष्ट्र सरकारने आपल्याला या ठिकाणी समजून सांगितलेलं आहे आणि याचा फायदा देखील तुम्ही घ्यायचा आहे. उगाच बोंबलं तर तुम्ही तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी जायचं नाही आहे. जर तुमचं काम तालुक्याच्या ठिकाणीच होत आहे, तर तुम्हाला तालुक्याच्या ठिकाणीच ते काम पूर्ण करायचं आहे. तर मित्रांनो आणि माझ्या कामगार मित्रांनो, जर तुम्हाला प्रत्येक तालुक्यातील, प्रत्येक जिल्ह्यातील, आपल्या महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील आणि प्रत्येक तालुक्यातील जे बांधकाम कामगार क्षेत्रामध्ये काम करणारे जे अधिकारी असतात, म्हणजेच तुम्ही त्या ठिकाणी व्हेरिफिकेशनला जाता, रिन्युअलसाठी जाता, त्या ऑफिसमध्ये काम करणारे जे तुमचे मेन अधिकारी असतात, त्यांचे जर मोबाईल नंबर किंवा तुम्हाला त्या ऑफिसचा टोल फ्री नंबर, जो टोल फ्री नंबर असतो तो लागत असेल, तर तुम्ही मला कमेंट काय करा, फक्त नंबर अशी कमेंट करा. नंबर ती मला कमेंट जास्तीत जास्त दिसल्या तर पुढच्या व्हिडिओमध्ये ते संपूर्ण जे टोल फ्री नंबर किंवा कॉन्टॅक्ट नंबर किंवा ईमेल आयडी या संपूर्ण तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये पुरवल्या जातील. ज्याचा लाभ घेऊन तुम्ही डायरेक्ट तालुका किंवा जिल्ह्याला तुमची चक्कर न मारता घर बसल्या त्यांना कॉल करू शकता आणि तुमची तक्रारचं निवारण होईल का किंवा कोणत्या ठिकाणी जावं लागेल, जिल्ह्याला जावं लागेल की तालुक्याला जावं लागेल, तुम्ही ते विचारू शकता. आता मित्रांनो, या व्यतिरिक्त काही तुमचे प्रश्न राहिले असतील तर तुम्ही मला ते कमेंट बॉक्समध्ये विचारा. पण तुमची कमेंट केव्हा दिसेल, ज्यावेळेस तुम्ही व्हिडिओला लाईक केलेला असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केले असेल. त्यामुळे लवकरात लवकर व्हिडिओला लाईक करून घ्या, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या अधिक बांधकाम कामगार मित्रांमध्ये देखील व्हिडिओला शेअर करून घ्या, की जेणेकरून त्यांना देखील ही अपडेट करणार आहे. तर भेटूया पुढे इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राधे राधे.